राज्यातील लाखो शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने पवित्र पोर्टलवर तब्बल 30,209 शिक्षक आणि शिक्षण सेवक पदाची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीमध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खासगी शाळा, आदिवासी विकास विभाग आणि शासकीय विद्यानिकेतनमधील रिक्त पदांचा समावेश करण्यात आला आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी 11 ऑगस्ट 2024 पर्यंत आपला पसंती क्रम निश्चित करून लॉक करणे अनिवार्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एकूण किती पदाची भरती होणार आहे, कोणत्या विभागात किती जागा आहेत, TAIT परीक्षेत आकडेवारी काय सांगते, उमेदवारांनी पुढे काय करावे आणि अंतिम तारीख कोणती. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे, संपादक, विधायक वृत्तपत्र. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TAIT 2025 ही परीक्षा 27 मे ते 5 जून 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार 2,28,808, परीक्षा दिलेले उमेदवार 2,11,308, स्व प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केलेले उमेदवार 1,70,108. याच पात्र उमेदवारांमधून आता शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यभरातील 30,209 रिक्त पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत 13,351, महानगरपालिकेत 1,954, नगरपालिका व नगर परिषदेत 280, खाजगी शैक्षणिक संस्थेत 12,148, आदिवासी विकास विभागात 2,004, शासकीय विद्यानिकेतनमध्ये 56. अशा प्रकारे विविध विभागामधील रिक्त पदे एकत्रित भरली जाणार आहे. या भरतीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 19,881 पदे मुलाखतीशिवाय भरली जाणार आहेत, तर 10,328 पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. म्हणजे सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुतांश भरती ही गुणवत्तेच्या आधारे होणार असून अनेक उमेदवारांना मुलाखतीची गरज भासणार नाही. इयत्तानुसार पदाचे प्रमाण ही जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता 1ली ते 5वी 14,320 पदे, इयत्ता 6वी ते 8वी 10,012 पदे, इयत्ता 9वी ते 10वी 5,513 पदे, इयत्ता 11वी आणि 12वी 364 पदे. यावरून प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर मोठ्या प्रमाणात शिक्षकांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते. पवित्र पोर्टलवर उमेदवारांसाठी पसंती क्रम नोंदवण्याची सुविधा 6 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. आपल्या पात्रतेनुसार पदांची निवड करावी, जिल्हा आणि शाळांचा प्राधान्यक्रम काळजीपूर्वक भरावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 11 ऑगस्ट 2026 पूर्वी पसंती क्रम लॉक करावा. जर पसंती क्रम लॉक केला नाही तर भरती प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. 11 ऑगस्ट नंतर मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या पदासाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर निवड प्रक्रिया, नियुक्ती आणि पुढील कार्यवाही टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे. भरती प्रक्रियेत काही अडचण, सूचना किंवा तक्रार असल्यास उमेदवारांनी पवित्र पोर्टलवरील ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन शालेय शिक्षण आयुक्तांनी केले आहे. जर तुम्ही TAIT 2025 उत्तीर्ण उमेदवार असाल तर अंतिम तारखेची वाट पाहू नका. आजच पोर्टलवर लॉग इन करा, सर्व माहिती पडताळून पहा, योग्य प्राधान्यक्रम भरा आणि 11 ऑगस्ट पूर्वी लॉक करायला विसरू नका. एक छोटीही चूक ही तुमच्या नियुक्तीवर परिणाम करू शकते. राज्यातील हजारो पात्र उमेदवारांसाठी ही भरती मोठी संधी ठरणार आहे. सुमारे 30,000हून अधिक शिक्षक पदांची भरती सुरू झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा दिलासा मिळणार असून अनेक तरुणांना शिक्षक म्हणून शासकीय व अनुदानित शाळांमध्ये सेवा करण्याची संधी मिळणार आहे. या भरतीबाबतचे पुढील अपडेट, गुणवत्ता यादी, जिल्हा न्याय, जागा आणि नियुक्ती प्रक्रिया याबाबतची प्रत्येक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.